नागपूरमध्ये गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा आहेत। एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। गॅस एजन्सीने या संदर्भात माहिती दिली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये अनेक गॅस एजन्सी समोर जे आहे ते सिंगल सिलेंडर असलेल्या ग्राहकांची सकाळपासूनच बुकिंगसाठी जे आहे ते या पद्धतीने गर्दी जी आहे ते पाहायला मिळते। मी सध्याला प्रयागराज गॅस एजन्सी समोर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या पद्धतीने ग्राहकांनी जे आहे ते सकाळपासूनच जे आहे ते आपलं सिलेंडर बुकिंग करण्यासाठी या पद्धतीने रांग लावली आहे। अक्षरशः दृश्यांमध्ये पाहिलं तर अनेक वृद्ध नागरिक असतील, महिला असतील, या पद्धतीने उन्हामध्ये उभे राहून जे आहे ते या ठिकाणी रांगेत उभे आहे। अगदी रोड लगत जे आहे ती रांग एजन्सी पासून जे आहे ते गेलेली आहे। स्टॉक भरपूर आहे, फक्त लोकांमध्ये भीती ही झालेली आहे, जे एक सिलेंडर 15 दिवसांनी मिळायचं ते सिलेंडर तुम्हाला 30 दिवसावर गेलं आणि लोकांना असं वाटते का मला मिळू राहिलं का नाही मिळू राहिलं, आणि त्यांची प्लस म्हणजे त्यांची बुकिंग होऊ नाही राहिली आहे। कारण काय कारण म्हणजे असं आहे की कंपनीने 25 दिवस केलाय सिंगलचं आणि डबलचं केलाय 30 दिवसाचं। बरं, नियमित आणि सकाळपासून सर्व डाऊन गोडाऊन म्हटलं एका ठिकाणी ठेवले आहे, दूर दूर पाठवून राहिले लोकांना, ते बी 2-2, 4-4 तास लागले आहे। बरं, ऑनलाईन साठी काय अडचण येते? अरे काहीच नाही, सगळं स्विच ऑफ आहे, त्यांच्या पुऱ्या टोटल लाईन स्विच ऑफ आहे आणि 2-2, 3-3 तासापासून लोक लाईन मध्ये लागले आहे। रांगेत जर शिस्तीने आले आणि सिलेंडर घेतले त्यांना सर्वांना सिलेंडर मिळेल अशा पद्धतीचे स्पष्टीकरण जे आहे ते आता एजन्सी कडून देखील देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।